आमच्या पक्षातले गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात? त्यांच्या पक्षातले गौप्यस्फोट आम्ही केले ते त्यांना पक्ष बंद करावा लागेल. शरद पवारांनी काय ठरवलं होतं काय ठरवलं नाही हे माझ्या इतकं कोणाला माहीत नाही. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चर्चेच्या संजय राऊतच होते माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं, आणि सुरुवातीच्या चर्चा शरद पवार साहेबांनी माझ्यातच होत होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी उगाच नाक खुपसून हे त्यांना काही माहीत नाही, आमचं सरकार बनतं हेही त्यांना माहीत नव्हतं. 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं, पण शिवसेनेबरोबर तुमची युती असताना 25 वर्ष तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिलात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतायत. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी होतो चर्चेच्या, मला माहिती आहे. मुख्यमंत्री पदावर चर्चा होणार नाही हे वारंवार सांगितलं जातं, आणि आमचं असं म्हणणं होतं की आपलं जे ठरलेलं आहे त्याच्यावर चर्चा व्हायला हवी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे जेव्हा त्यांना समजलं की आमचं सरकार येत आहे, त्यांना असं वाटलं शिवसेना काय करणार, आपल्या पायाशीच येणार, असं त्यांची एक भूमिका होती. पण तसं झालं नाही. राजकारण शिवसेनेला येतं, आणि तुम्ही जो आमचा अपमान केलात मुख्यमंत्रीपद नाकारून, ते मुख्यमंत्रीपद आम्ही तेव्हा घेतलं. ठीक आहे, तुम्ही आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून सरकार पाडलं वगैरे ठीक आहे, आणि शरद पवार साहेबांनी असेल किंवा काँग्रेस पक्षाने असेल हे सरकार आणि हे मुख्यमंत्रीपद 5 वर्ष टिकवायचं अशी कमिटमेंट होती त्यांची. देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे गेल्या 2.5-3 वर्षापासून, आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामुळे